डाय ची मॅच मात्र पाहायला मिळते, कारण यावेळी सामना जिंकेल तर नक्की गावासाठी मात्र मॅच असते. कारण ज्यावेळी आपण खेळत असतो, ज्यावेळी आपण या मैदानामध्ये संपूर्ण आमचे खेळाडू बसते, जे राज्य स्तरावरती, इंटरनॅशनल स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती खेळले गेलेत, ते स्वतःसाठी नव्हे, त्या देशासाठी, राज्यासाठी, एक समाजासाठी आणि आपल्या आईवडिलांच्या नावासाठी मात्र खेळत असतो. तोच पुन्हा सामना मात्र पाहायला मिळतोय. काय धुमाकूळ मात्र घातला जाईल याच मैदानामध्ये. यावेळी चेंडूला थोडंसं बॅकफुटला येऊन थोडंसं पाऊल मागे घेतला गेला, थोडंसं बॅकफुटला येऊन पंच केला जातोय. एकच धावेवर समाधान न म्हणता दुसऱ्या धावेला हाकेला हाक दिली जाते आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते, ती तब्बल 4 धावा. खूप सुंदर क्रिकेट यावेळी. थोडंसं आपण पाहू शकाल वेगळ्या दिशेला चेंडू पाठवण्याचं यस सिटीचं वाईड यावेळी पंच मात्र दर्शवतायत, वळतायत. एकच धावेवर पुन्हा स्वैरी चेंडू पाहायला मात्र मिळेल. मिस्टर शैलेश, थोडीशी ताकद वापरावी लागेल, एक मेहनत करावी लागेल, परिश्रम करावा लागेल, तर आपण सामना जिंकू शकाल. यावेळी मात्र चेंडूला फेकून दिला गेलाय. हा यावेळी येतो विरार ब्रँडचा ब्रँडेड षटकार. पण पाहू शकाल अगदी जरी आपण विरारवरून बिलॉंग जरी केलं गेलं, परंतु त्या ताकदीने खेळी मात्र साकारतोय. आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं पुनश्च आमच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत, आणि आमच्याशी थेट लाईव्ह जुळले गेले त्यांच्या सुद्धा आम्ही त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो आमच्या क्रीडा नगरीमध्ये. चेंडूला पाहिलं गेलं, चेंडूला वळवण्याचं काम शैलेश मात्र ताकदवार लढत मात्र पाहायला मिळतीये. यावेळी स्वैर नव्हे तर आपण बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे अर्चित केली जाईल. नो चा इशारा मात्र दिला होता. फ्रीचा चान्स मात्र असेल. यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र पाहायला मिळेल आणि या विस्मेलीच्या व्हिजर मध्ये चेंडूला फेकून दिला जाईल आणि हा येईल खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा. विजय आणि शैलेश आपण पाहू शकाल तुटून मात्र लढाई मात्र करताना पाहायला मिळतात. यावेळी पुनश्च थोडंसं वळण्याचा प्रयत्न सफल मात्र झाला गेला, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव अर्चित केली जाईल. चांगली मॅच मात्र म्हणावी लागेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. करो की मर, डू ऑर डाय ची मॅच असेल. कोणाच्या हातामध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, आणि कोण ठरतो या मॅचचा चॅम्पियन आणि कोण ठरतो या मॅचचा रनर अप. सुरेख आपण पाहतोय. सफल होईपर्यंत चेंडूला मात्र वळवला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. हा येईल शैलेश ब्रँडचा षटकार. 6 धावा. डीजे संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 24 धावा. आपण विरारवरती जर निकटवरती पाहिले गेले तर आनंदाचा सुगंध एका संघामध्ये दरवळताना पाहायला मिळतोय, कारण ही ट्रॉफी घेऊन जायची आहे ट्रेनमध्ये आणि तो जल्लोष, तो जोश मात्र दाखवतायत. आलेल्या सगळ्या टेंबुड्या महिलांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या क्रीडा नगरीमध्ये आणि सगळे विचारमंचावर संपूर्ण आमचे मान्यवर, एक चिमुकला वर्ग, कन्या असतील, भीमकन्या, भीमसैनिक यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आमच्या या क्रीडा नगरीमध्ये. 1 षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्या पोहोचते 24. द्वितीय षटक हाताळण्यासाठी येतोय मिस्टर संदीप, एक फसवा गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, एक स्लोवर डिलिव्हरी करण्यामध्ये माहीर असतो. वै चेंडू डॉट चेंडू मात्र पाहायला मात्र मिळाला. अगदी थोडासा शफल झाला गेला. मिस्टर विजय, स्लोवर डिलिव्हरी. आपण कित्येक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलं असेल, ज्यावेळी फास्टर बॉलर असतो त्यावेळी बॅट आपण फिरवली तर मात्र षटकार जातो, पण ज्यावेळी स्लोवर डिलिव्हरी असते त्यावेळी चेंडूला कलेक्ट करणं हे फार मात्र कठीण काम असतं. सुरेख मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र पाहायला मिळतोय. चेंडू कितपत निघून जाईल
चेंडू मात्र नक्कीच कार्पेटला रोल करून वन बाउंडच्या स्वरूपात डाऊन दी ग्राउंड पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी चौकार 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं का हा अख्खा दिवस आपण एक दम बांधव म्हणून एकत्र आलो. मी पहिल्यांदाच ह्या स्पर्धांमध्ये सहभागी झालो. जप्पा मला सांगताना एक आनंद वाटतोय. खूप स्पर्धा खेळतोय पण हा जो एक आनंद आहे हा अतुल्य अविस्मरणीय आहे. आणि दरम्यान एक सुंदर फटका अडवण्याचा प्रयत्न केला, अमर भाऊंनी थ्रो करतायत. पण सगळ्यात महत्वाचं की आयोजकांना जाता जाता त्यांना शुभचिंतितो की सुंदर नियोजन चांगलं आणि एक मला मनस्वी चांगला आनंद वाटला. मी माझ्या तांत्रिक अडचणींमुळे रजा घेतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. आणि उद्या पुन्हा एकदा मी रक्तदान, अवयवदान आणि बॉडी डोनेशन ठेवतोय. ज्यालाही वाटते सम्यक काम आहे त्यांनी या. उद्या मी माझा 104 वर रक्तदान आणि बॉडी डोनेशन करतोय. आपणा सर्वांची मी वाट बघतोय, आपण याल. हीच एक मंगल कामना. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू 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 सो मच. यावेळी चेंडूला बघता स्लॉग स्वीप केला जाईल, चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. हाय ते विरार ब्रँडचा षटकार 6 धावा. बाबासाहेबांची सही भाकरीवर आहे म्हणून आज आम्हाला इथं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मात्र मिळून दिला गेला. अगदी ज्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता पण त्या संविधानाने आपल्याला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळून दिला. म्हणून आज प्रत्येक महिला पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकल्या. याची खरी किमया, याची महती, याचं पूर्ण जाईल श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. अगदी स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर पाहू शकाल अगदी थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये. आणि यावेळी 2 धावांचा मनसुबा घेतला गेला आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 39 धावा. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. अतिशय चांगलं समालोचन सकाळपासून ऐकायला मिळते ते प्रतीक यांच्या मुखातून. कृतिक जे पामचे आहेत आणि चांगलेच समालोचन करत आहेत आणि चांगला स्कोर आपल्याला माहिती पडतो त्यांच्या अनुषंगाने. सुंदर असा फटका मारलाय आणि त्यांच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल परंतु थ्रो काही पोहोचत नाही तरी चांगलं. आणि षटक इथे संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीच्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती एकूण तब्बल 40 धावा. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी 20च्या सरासरीने सामना मात्र पाहायला मिळतोय. खूपच सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. अगदी आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील एक इनिंग मात्र पाहायला मिळते. पहिली इनिंग मात्र म्हणावी लागेल आणि ज्याप्रमाणे विरार संघ मात्र तुटून एक लढत, एक तंत्रशुद्ध फटक्यांची मेजवानी मात्र पाहायला मिळते. जर सामना खरोखर जर विरार संघाला जिंकायचा असेल तर अजूनही येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये अग्रगण्य अशी खेळी आपण साकारावी लागेल तर सामना आपण सहजरित्या जिंकू शकाल. यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. अगदी एका बाजूला पाहायला मिळते विरार संघ ज्याप्रमाणे षटकार येतो, चौकार येतो, त्याप्रमाणे सगळ्यांना विरार संघामध्ये एक आनंदाचं वातावरण, टाळ्यांचा गजर, एक शिट्यांचा आवाज मात्र पाहायला मिळतोय. आणि थोडंसं पालघर संघामध्ये एक उदासीनता, एक नैराश्य मात्र पाहायला मिळेल. कारण क्रिकेट आहे असं पाहायला मिळते, क्रिकेटमध्ये चित्र पाहायला मिळते. यावेळी थोडंसं बॅटिंगची कडा मात्र घेतली जाईल का? येस, इट इज अ गॉन. तंबूच्या असाला परतावा लागेल. विकेटचं पतन झालं गेलं आणि यावेळी थोडंसं शांततामय वातावरण पसरलं जाते तर नक्कीच याच क्रीडा नगरीमध्ये जर्सी नंबर 47 हेमंत आता मैदानामध्ये आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरामध्ये नक्कीच आपण पाहू शकाल महिलांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या क्रीडा नगरीमध्ये. त्याचप्रमाणे एक चांगलं असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. मिस्टर प्रतीक प्रकाश चव्हाण ज्यांनी स्विमिंग मध्ये गोल्ड मेडल ज्यांनी पटकावला गेला त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल आमच्या क्रीडा नगरीमध्ये. चांगलं नाव, चांगलं असं व्यक्तिमत्व.
यावेळी सुरेख येस येस लाईन थोडस पाहायला मिळते. लाईन से फटके तो मिलेंगे फटके आपण नेहमी मात्र म्हटलं जाईल. आणि अगदी या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41 धावा. आतापर्यंत चेंडूचा अभ्यास केला गेला तर एक चेंडू मात्र फेकून दिले. अजूनही शेवटचे येणारे 5 चेंडू शेष पाहायला भेटतील. यावेळी थोडस आपण पाहू शकाल अगदी चेंडू आपल्या अंगापासून थोडस लांब ठेवलं होतं. अगदी पायाचा वापर केला गेला. अमरदीप शेलार आपण पाहतायत हाताचा वापर मात्र केला जात नाही पण पायाच्या साह्याने चेंडूला अटकवण्यामध्ये यश मात्र संपादन केलं गेलंय. आणि गुड यावेळी आपण पाहतायत का एकच गाडी एकाच रुळावरती आली गेली आणि दोन्ही ट्रेनची मात्र धडक लागली जाते. थोडीशी इंजुरी मात्र पाहायला मात्र मिळेल का यासाठी नक्कीच थोडंसं एक हास्यस्मित मात्र उमटवलं गेलंय. म्हणून म्हणतात ना की नेहमी चेहऱ्यावरती हास्यस्मित असणं हे सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि पालघर आणि विरार या लोकल ट्रेनची धडक आपल्याला इथे बघायला मिळाली. आणि सोबत आमचे एस टी महामंडळाचे कर्मचारी संजय कुर्ले देखील बिना शूज इथे खेळायला आले आहेत. त्यांना विचारलं का तर ते म्हणाला की मी पक्का प्युअर गावठी आहे. आणि ते बसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पुस्तकं लोकांना वाचायला देतात आणि महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं वाचायला देतात. ते खूप महत्वाचं काम करतात. ते खूप मोलाचं काम जसं उल्लेख केला गेला संजय कुर्ले आपण पाहू शकाल अगदी चेंडूपर्यंत पोहोचता जीवाची आकांक्षा केली जाईल. आणि यावेळी जीवाची आकांक्षा मात्र केली जाते. धडपड आहे गावासाठी मात्र धडपड असते. आपल्या नावासाठी ही खेळी मात्र साकारली गेली. ज्याप्रमाणे संजय कुर्लेचा उल्लेख केला गेला चेंडू सुद्धा संजय कुर्लेकडे आला गेला आणि त्याप्रमाणे मेहनत सुद्धा केली गेली आणि गावासाठी सुद्धा धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी ठरला गेला. अजूनही शेवटचे 3 चेंडू शेष पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा संजय कुर्ले पाहायला मिळेल. यावेळी आपण पाहतायत संजय कुर्ले पैसा वसूल मॅच मात्र पाहायला मिळते. कम खर्चा पण ज्यादा चर्चेचा विषय मात्र ठरला गेलाय. पैसा वसूल मॅच याला म्हणतात रोमांचिक सामना. संजय कुर्लेचं नाव मात्र घेतला गेला नक्की बॉलने मात्र पिछा मात्र सोडला नाहीये. यावेळी पुनश्च संजय कुर्लेकडे चेंडू पाठवण्याचं काम मात्र होतं. थोडंसं जीवदान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 48 धावा. आपण जर पाहिलं तर 2 षटकानंतर थोडंसं ग्राफ मध्ये अपवर्ड साईडला होता परंतु तिसऱ्या षटकामध्ये जर आपण ग्राफ पाहिला तर थोडासा डाऊनवर्ड स्लोप मात्र पाहायला मिळाला. ही क्रिकेट पाहायला भेटते. सुंदर क्रिकेट यावेळी सेन्सिबल क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. सुपर बॅटिंग यावेळी थोडंसं इझिली लुक पाहायला मिळतोय. थोडंसं नक्कीच चेंडूला फक्त पुल केला जाईल आणि एका हाताने चमत्कारला नमस्कार करावा लागतोय. यावेळी चेंडू कशा पद्धतीने पकडू एका हाताने पकडू की 2 हाताने पकडू. यावेळी संदीपही सुद्धा मात्र फंबल झाला गेला आणि फंबल होईपर्यंत चेंडू मात्र कितपत निघून जातोय आणि आपण धावाचं संपादन केला गेला तर पंच आपण कळवायचे आहेत. 4 धावा करो की मरोची मॅच मात्र पाहायला मिळते. भाग मिल्का भाग पाहायला मिळते. जीवाची आकांक्षा अगदी कंठ मात्र सुकला गेलाय परंतु गावासाठी आपण खेळतोय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण H2 हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर दॅट्स कॉल्ड इन सायंटिफिक वर्ड्स. आपण कृपया आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि पाणी पुरवायचंय. तत्पूर्वी वेळ थांबण्याची ऐकूया डिस्की जॉकी रेस डीजे.
सामना याची डोळा आपल्याला इथे बघायला मिळतो. लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर देखील आपण बघतोय. चांगल्याच पद्धतीने या सामन्याचं आयोजन मैत्री दोस्ती ग्रुपने केलेलं आहे आणि चांगलं नियोजन सकाळपासून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या 45 वर्षीय युवांचा इथे बघायला मिळतोय. त्यामध्ये आमचे बरेचसे 45+ आणि काही पलीकडील सर्व खेळाडू या सामन्यांमध्ये सामील झाले. त्यांनी आपले योगदान दिलं आणि आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला. एक स्पोर्ट्समनशिप बघायला मिळाली. कुठल्याही प्रकारचा भांडण तंटा, कुठल्या प्रकारचा कलश या सामन्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता शेवटचा सामना आपण बघतोय आणि फायनलचा सामना रंगात आलेला आणि अतिशय रंगतदार अशी फिल्डिंग आपल्याला इथे बघायला संजय कुर्ले यांची. त्याचप्रमाणे बऱ्याच प्लेयर्सने आपलं योगदान इथे चांगल्या पद्धतीने दिलंय. विरार, वसई, नालासोपारा अशी मिक्स टीम मैदानात. जुनं आपण वाद्य पाहिलं. चला फलंदाज पाठवायचे, जोडी पाठवायची आहे. प्लीज जास्त वेळ दडवायचा नाहीये, प्लीज विनंती असेल. अगदी पावरी आणि ढोल आपण पाहू शकला. त्याच्यात नृत्य सादर करणं फार त्यावेळेस पहिलं सादर करायचे. जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली तसं वाद्य सुद्धा बदललं गेलं. चला विनंती आहे, जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये. अगदी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला संदीप राऊत आपणास निवेदन आहे, कारण सातत्याने वारंवार सूचना करणं हे युट्यूबवर मात्र योग्य वाटत नाहीये. तर आपण सुद्धा एक वेळेचं भान ठेवून आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल करायचे. प्लीज निवेदन असेल. अगदी 6:07 होत आहेत. अजूनही बक्षीस समारंभाचा कार्यक्रम अजूनही शेष असेल आणि अगदी येणारे 18 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे विरार टीमला. आम्ही इथून सूचना करतोय, कारण अंधार पडला तर आपल्याला तो चेंडू काही दिसणार नाही आणि पुन्हा टाय झाल्यानंतर आणि पुन्हा त्यानंतर आपल्याला बक्षीस समारंभ आणि इथेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आणि ते मंचावर येऊन बसलेले आहेत की हा सामना 45+चा आम्हाला देखील बघायचा आहे. आणि सर्व महिला पंचक्रोशीतल्या इथे जमा झालेल्या आहेत आणि ते ह्या सामन्याचा आनंद लुटतायत. तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात व्हावी आणि मैदानामध्ये 131 आणि 162 ही सलामीची जोडी म्हणजे संदीप आणि पिंटू हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. बघूया आता त्यांच्या बॅट मधून निघालेला जलवा. खूपच सुंदर विकास भाऊ आमच्याशी नक्की जुळले गेलेत. चांगलंच व्यक्तिमत्व पाहू शकाल. चला जास्त वेळ दडवायचा नाहीये. चांगली गोलंदाज मार्कवर प्रथम गोलंदाजाला आपण आमंत्रित पाचारण मात्र केलं गेलंय. प्रथम गोलंदाज आपण पाहू शकाल तर मिस्टर शैलेश नावाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती एक प्रख्यात विख्यात असं नाव आपण पाहू शकाल. मिस्टर शैलेश गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. येणारे 18 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे धुरंधर अशी लढाई करावी लागेल, लढत करावी लागेल, तंत्रशुद्ध अशी पराक्रम विक्रमी लढाई ही करावी लागेल. तर सामना आपण एकहाती जिंकू शकाल. कारण शैलेश हा मोठा खेळाडू आहे. विकास भाऊ आपण जर पाहिले गेलं तर शैलेशकडे ताकद एक गुड पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे चेंडू थोडंसं चेंडू टप्पा पडल्यावर चेंडू मात्र राईज होतो. त्यामुळे चेंडू नक्कीच डॉट चेंडू मात्र पाहायला मिळेल. कशा पद्धतीने खेळी मात्र साकारावी लागेल तर संदीप राऊत यांना. आम्ही त्यांच्याबरोबर सेकंड मॅच खेळलो होतो आणि त्यांनी 4 चेंडू डॉट केले होते आणि तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला होता. यावेळी थोडंसं बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस्टर संदीप मात्र खेळतोय आणि त्याप्रमाणे फक्त एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. मिस्टर जोपर्यंत आपण पाहू शकाल संदीप आहे तोपर्यंत मॅच आहे, कारण मॅच अजूनही ऑन असेल. कारण ज्याप्रमाणे नाण्याची एक बाजू पडताळून पाहिली गेली पण नाण्याची एक बाजू पडताळून पाहायची आहे. कारण म्हणतात ना की ज्यावेळी नाणा हवेमध्ये उडला जातो तर फक्त नाण्याची एकच बाजू मात्र पडली जाते, पण अजूनही मात्र नाणा हवेमध्ये तरंगतोय. यावेळी थोडंसं पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, बॅटेची थोडंसं वर मात्र लागला गेला चेंडू. व्यवस्थित बॅटेशी संपर्क, चांगला एका इलिमिनेशन पाहायला मात्र मिळत नाहीये आणि एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. एका धावेने फक्त 2 धावा संपन्न केल्या गेल्यात. खूपच सुंदर क्रिकेट म्हणावं लागतं आणि अगदी दोस्ती ग्रुप पालघर यांच्या माध्यमातून संपूर्ण एक 45+ क्रिकेटचे मॅचेस पाहायला मिळत आहेत.
यावेळी उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल आणि हा चेंडू येतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी वन बंच स्वरूपात चौकार, 4 धावा. खूपच सुंदर क्रिकेट थोडस मॅच आपण पाहू शकाल. मिस्टर संदीप स्ट्रेट ड्राईव्हला खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पुन्हा चेंडूला मात्र नक्कीच वळवला गेलाय. नोचा इशारा पंच मात्र दर्शवताना येस इट इज अ नो बॉल. यावेळी फ्रीचा चान्स 6+1 पाहायला मात्र मिळेल आणि अगदी या 7 धावेने संघाची धावसंख्या पुन्हा सरसावेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळते. आपण कदाचित जर असे चेंडू मात्र 9 चेंडू पाहायला मिळाले तर कदाचित आपल्या हातामधून मॅच निसटेल असं आपण सांगत असेल आणि मॅच जिंकायचं असेल तर आपल्या 9 चेंडू आणि सोयरी चेंडूची सांगता मात्र करावी लागणार नाही. तर विरार हा संघ एक हाती जिंकण्याचा प्रयत्न कराल. सुपर बॉलिंग, बाल बचे, काय गोलंदाजी मात्र म्हणावे लागेल. अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती थोडस चेंडू मात्र वाचला गेला आपण पाहू शकाल आणि थोडस चेंडू आपण थोडस फ्लॅटर राहिला असता तर कदाचित यष्टी मात्र उद्ध्वस्त मात्र केली असती. तितक्या ताकदीची गोलंदाजी यावेळी शैलेश मात्र हाताळताना ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. सुपर थेट लाईव्ह टेलिकास्ट ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी घर बसल्या आपण क्रिकेटचा आनंद आपण घेऊ शकता. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडूला फक्त थोडस एक फ्लिक केला गेलाय. चेंडूला फक्त वळवण्याचं काम करताना पाहायला मिळतोय येतो नक्की फलंदाज. एक धावेवर समाधान मात्र मानावं लागेल आणि षटक अजूनही मार्गस्थ आहे. अजूनही शेवटचा एक चेंडू शेष पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. जर या चेंडूवरती षटकार लागला तर मॅच मध्ये कलाटणी मात्र येऊ शकते. यावेळी थोडस आपण पाहताय एका हाताने झेल टिपण्याचा विक्रम, थोडस शैलेश आपण पाहू शकाल, थोडस नैराश्य पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली गेली परंतु चुकीला माफी नाही आणि आत्महत्या मात्र करावी लागेल का. आणि यावेळी गुड रनिंग आपण पाहू शकाल का. यस, परंतु तंबूच्या स्थळाला परतला गेला फलंदाज. बॅक टू दी डकआउट. एकच धावेवर समाधान, 1 विकेटचं पतन केलं गेलं आणि षटक इथे संपलं जाईल. 1 षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला गेला तर संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. ऐकूयात तत्पूर्वी एक डॉल्बीला. म्हणजे षटकारांचा वर्षाव आपणास खरोखर करावा लागेल.
विराट संघ एक चांगली मेहनत करतोय, चांगला परिश्रम करतोय. त्याचप्रमाणे एक संदीप राऊत सुद्धा आपल्या पद्धतीने एक मनगडीच्या साह्याने मनगडीच्या बळावरती एक वेगळी शैली मात्र सातत्याने वापर करत थोडंसं सफल होतोय आणि मारण्याचा प्रयत्न करतोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज संजय गायकवाड आता मैदानामध्ये बघूया ते संदीपला कशा प्रकारे साथ देत आहेत आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातात. ते चला जास्त वेळ आपण दडवायचं रे मिस्टर शैलेश निवेदन असेल. आपण पाहू शकाल अगदी द्वितीय गोलंदाज मार्कर मध्ये सज्ज होईल. या वळी उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये चेंडूला मात्र पाठवला गेलाय. अगदी डाव्या पट्टीचा चेंडू आपण पाहतोय आणि हलक्याशा हाताने चेंडू मात्र फेकून दिला जातोय आणि एकच धावेवर समाधान. स्ट्राईक मात्र दिली जाते ती नक्की संदीप यांना आणि संदीप आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये, कारण वातावरण तर संध्याकाळचं आहे, दमट वातावरण आहे. आपण हवेचा वेग पाहिला तर संत आहे, मंद आहे, त्यामुळे तुम्हाला ताकदीचा वापर करणं हे आता मात्र फार अत्यंत गरजेचं असेल. विकास भाऊ नक्कीच. आणि या मंद वातावरणामध्ये चेंडू जाणे देखील मुश्किल वाटते, परंतु ताकदीने आता संदीप भाऊ शॉट मारतील ते आपल्याला बघता येतील. मिस्टर संदीप आपण पाहू शकाल तजुर्बा वापरेल का यावेळी मारण्याचा प्रयत्न. नकाला सुगंध देत चेंडू मात्र हॅलो हवा यू करत मात्र निघून गेला. दस्तकाला मस्तकाने मस्तकाला दस्तक होऊन सुपर बॉलिंग, काय मॅग्निफिशन मात्र म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना न्याहाळताना. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय आणि अजूनही येणारे 4 चेंडू शेष पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2. यावेळी थोडंसं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये मात्र निकी डीप फॉरवर्डला चेंडूला मात्र पाठवलं जाईल. इझिली डन. लुक ॲट द डिस्टन्स इनटू द क्राउड. सुपर बॅटिंग आणि हा येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद. षटकाराने आपण पाहायला मिळतोय तर नक्कीच मनामध्ये आनंद दरवळला गेला. संघामध्ये एक सुगंध दरवळतोय, परंतु सुगंध कितपर्यंत यशस्वी ठराल यावेळी पुन्हा सेफ शॉट सेफ झोन मध्ये पाहायला मात्र मिळेल का. चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि यावेळी आपण पाहू शकाल अगदी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र फरार होतोय. चेंडू मात्र निघून जाईल. 4 धाव्यांसाठी आणि हा येईल चौकार. 4 धावा. 9चा इशारा मात्र दर्शवताना बघा नक्कीच 9 चेंडू पाहायला मिळते. उघडा डोळे बघा नीट. आता आहे फक्त आणि फक्त फ्री हिटचा चान्स मात्र दिला गेलाय. तवा मात्र लाल बुंद होतोय, पण तव्यावरती पोळी मात्र भासता येईल का यासाठी लक्ष मात्र पालघरकरांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. विराट संघ आहे अजूनही मात्र त्याप्रमाणे एक गोलंदाजी करताना पाहायला मात्र मिळेल का. चांगली खेळी यावेळी चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर जाऊन पोहोचते तब्बल 27 धावा. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी थोडंसं आपण पाहताय शॉर्टलाईनचा चेंडूला थोडंसं ट्रॅक केला जातोय आणि अगदी चेंडूला थोडंसं आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एकच धावीवर समाधान मात्र मानलं जाईल आणि एका धावीने पूर्णशः धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्येमध्ये परिवर्तन आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 28 धावा. ज्याप्रमाणे काळानुसार काळ बदलला जातो त्यानुसार काळानुसार परिवर्तन होणं सुद्धा फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि तो परिवर्तन मात्र संदीप मध्ये करणं ही मात्र आता काळाची गरज ठरली आहे पालघरकरांसाठी. आणि दोस्ती ग्रुपची भन्नाट संकल्पना नावारूपाला येते आज समाजामध्ये की अशा प्रकारचे देखील सामने होऊ शकतात. आणि सुंदर असा फटका, खूपच सुंदर असा फटका मात्र नक्कीच हाताळला गेला. संदीप यांच्याकडे एकच स्ट्राईक मात्र दिली गेली. संघाची धावसंख्या जर पाहायला मिळते तब्बल 29 धावा. आतापर्यंत आपण बॉलचा अभ्यास केला गेला. 7 चेंडू आणि 24 धावा. या सगळ्या या मॅच आपण पाहिलं तर या चेंडूवरती संपूर्ण मॅचचं समीकरण असेल. येणारे 7 चेंडू आणि 24 धावा. हा जर षटकार लगावला गेला तर नक्कीच थोडंसं मात्र गणित मात्र बदलेल, कलाटी लागेल. यावेळी सुपर मॅग्निफिशियंट गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. थोडंसं संजय थोडंसं हताश निराश कमरेवरती हात ठेवला गेला कारण येणारे 7 चेंडू आणि 24 धावा. डॉट चेंडू मात्र पाहायला मात्र मिळेल का. आता ती धुरा मात्र सांभाळावी लागेल. स्ट्राईक रोटेट करणं आता मात्र गरजेचं आहे आणि संदीप यांना स्ट्राईक घेणं हे आता खूप महत्वाचं ठरलं गेलंय. खूपच सुंदर मॅच आपण पाहू शकाल. ज्या गेल्या मॅच मध्ये 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता होती त्याप्रमाणे आनंदाने चांगली खेळी मात्र साकारली गेली.
पुनश्च ती मात्र धुरा सांभाळावी लागेल ती संदीप राऊत यांना. यावेळी येस अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल द रूल नंबर 25 विल यूज दिस इज अ वाईड. यावेळी पंच मात्र दर्शवताना एक स्वैरी चेंडू मात्र म्हणावं लागेल. चांगलीशी गोलंदाजी मात्र वाखण्याजोगी अफलातून गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. ज्यावेळी आपण चांगलं प्रदर्शन कराल त्यात नक्कीच समालोचन नक्की तुमची पाठ थोपाडाल. संजय गायकवाड आपण पाहू शकाल माझे नगरसेवक पण ज्यांची ओळख परंतु क्रिकेटवरचं प्रेम नसा नसामध्ये पेरलं गेलंय. क्रिकेट इज माय लव्ह, क्रिकेट इज माय प्लेजर अँड क्रिकेट इज माय लाईफ आपण सातत्याने म्हणतो. वैमान जरी मात्र मोठं जरी असलं गेलं येस बाय वन गेट वन फ्री मात्र पाहायला मिळेल. अगदी 2 धावेने पुनश्च ग्राफ मात्र सरसावेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 32 धावा. 6 चेंडू आणि 21 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. नक्कीच संदीप वरती धुरा मात्र सांभाळली गेली. संदीप काय करेल स्वसंघासाठी थोडस लाईन चेंज झाली गेली आहे. ट्रॅक बदलला गेलाय, दडपण आलं गेलंय. नक्की आपण म्हणतात की डोक्यावरती बर्फाचे गोळे आणि जिभेवरती साखरेचं कण ही घेऊन चाललेली धडपड मात्र पाहायला मिळते. मॅच अजूनही ऑन आहे. अजूनही संदीप आपण पाहू शकाल मोठा खेळाडू आहे. मोठा खेळाडू जेव्हा क्रीज मध्ये असतो त्यावेळी नक्की थोडंसं बर्डन असतं, प्रेशर असतं आणि तो प्रेशर क्रिएट होताना पाहायला मिळते गोलंदाजावरती. कृतिक तुम्हाला एक आठवण सांगतो की आम्ही जेव्हा शेतामध्ये मॅच खेळायचो तेव्हा 3 वाईट नंतर 1 बॉल पकडला जायचा किंवा फारच त्याला आरती केली जायची आई बहिणीवरून आणि नंतर बॉलर बदलला जायचा. ही आमची जुनी खेळायची पद्धत होती शेतामध्ये किंवा खाचरामध्ये आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा. खरोखर त्यावेळी असे मैदान नव्हते तेव्हा एक आपण म्हणतात की खासर जेव्हा आपण त्याला शब्द म्हणतो खासर त्या खासरामध्ये खेळतो त्यावेळी कसं एकदम प्लेन नसायचं. ते चेंडू कधी वळेल आणि त्या नक्कीच आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला वाईट टाकल्या गेल्या तर नक्कीच वेगवेगळ्या काही गोष्टी मात्र होत असतात. पण ते हे चांगलं क्रिकेट आहे म्हणून क्रिकेट हे सेन्सिबल क्रिकेट असणं फार अत्यंत गरजेचं आहे. सर जास्त वेळ चढवायचा नाही बघा. प्रेशर क्रिएट झालं गेलंय. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा. प्रेशर जितकी आपण चर्चा कराल तेवढं आपणास नक्की थोडं मागं परतावं लागेल. म्हणतात ना की जास्त विचार केला तर परतावं लागेल आणि कधी ना ऐकलं ना सध्या पराभूत व्हावं लागतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. दोस्ती संघाने दोस्ती ग्रुपने जो हे जे मॅच आणि या क्रिकेट सामन्यांचं काय आयोजन केलेलं आहे त्यामध्ये खेळाचा विजय नक्कीच होणार आहे आणि आपले सर्व धम्म बांधव एकत्र येणार आहेत. आणि या निमित्तानं आपले मेवणे, आपले भाऊजी, आपले साले, आपले काकाची मुलं, मामाची मावशीची सर्व मुलं दूर दूर गेलेले ही गावं सोडून विरार वसी इथे राहिलेले बरेचसे जण आपल्याला आज परिचयात दिसले. बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटले आणि तू कसा आहेस ही अशी विचारपूस करण्यात आली. फार बरं वाटलं त्या निमित्ताने. खरोखर म्हणून क्रिकेट यासाठी असतात. क्रिकेट हे फक्त जिंकण्यासाठी क्रिकेट हरण्यासाठी नसतात. तसं खऱ्या अर्थाने अनोळख्या व्यक्तीची जिवलक मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कुठला तो क्रिकेट आहे. प्रत्येकाशी व्यवस्थित मिळता येतं, भेटीगाठी करता येतात आणि आपल्या समाजाची ओळख आपण कुठल्या स्तरावरती काम करतो आणि कशा पद्धतीने आपण आहोत याचा आपण आढावा सातत्याने घेत असतो. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा. विकास भाऊ आपण जर पाहिले गेले तर अपयश 2 कारणाने येतं. कोणाचं न ऐकल्यानं आणि सगळ्यांचं ऐकल्यानं अशी 2 कारणे असतात. काय सांगाल आपण अपयशाबद्दल? फक्त आपल्या मनाचं ऐकलं तर अपयश आपल्या जवळ देखील येऊ शकत नाही. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय की सर्व आजार हे मनापासून होतात. तर मन सक्षम असेल तर काही खेळ अशक्य नाही. खरोखर आपण चांगला उल्लेख केला. तथागत भगवान बुद्धांचे जे काही प्रिन्सिपल आहे काही तत्व आहे त्याचा आपण आदर करणं फार गरजेचं आहे. यावेळी मात्र नक्की पाहायला भेटतोय चौकार आणि संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 37 धावा. येणारे 5 चेंडू आणि 20 धावा. क्षमस्व 5 चेंडू आणि 16 धावा. क्षमस्व माफी असावी. अगदी चौकाराडे आपण पाहू शकाल. येणारे 5 चेंडू आणि 16 धावांचा पाठलाग करावा लागेल. जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. जास्त चर्चा कराल तर मॅचला पराभूत व्हावं लागेल. ज्यावेळी आपण मॅच जेव्हा मात्र गरम असते त्या गरमीमध्ये जर आपण कुठलंही काम केलं गेलं तर मॅच वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मिळेल. पण म्हणतात ना की जास्त वेळ चढवू नका. जास्त वेळ चढवला तर तो पराभूत व्हावा लागेल. चला जास्त वेळ दडवायचा नाही. पंच आपण ताकीद द्यायची आहे. आपण असं निवेदन असेल. गोलंदाज आपण पाहू शकाल. विश्वास नावामध्ये विश्वास आहे परंतु विरारकरांचा विश्वास मात्र गमावतोय की नक्कीच कमावतोय यासाठी लक्ष मात्र सगळ्या विरारकरांचं लागलं गेलंय. अगदी थेट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. अगदी घर बसल्या सुद्धा विरारकर आणि पालघरकर मात्र जुळले गेलेत. मॅच मात्र कोणाच्या दिशेला झुकेल अजून काहीच सांगू शकत नाही कारण अजूनही 50-50% मॅच पाहायला मिळते. अगदी जेवणाचं ताट वाढलं गेले फक्त जेवायचं बाकी आहे. घास फक्त उचलायचं आहे.
यावेळी चेंडूला आपण पाहू शकाल थोडस आपण स्क्वेलेच्या विजर मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम मात्र केलं गेलंय. अगदी चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल अगदी 2 पायांच्या आतमधून आणि हा येईल चौकार. 4 धावा. आणि आता सुरू झालेले आपण जर मॅचच्या क्रिकेटच्या IPL ची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या अगोदरच्या मॅच झाल्या होत्या रोड सेफ्टीच्या, त्यामध्ये युवराज सिंगने पुन्हा एकदा 6 बॉल 6 षटकार मारलेत. तर वर्ल्ड इज नॉट इम्पॉसिबल. आणि युवराज सिंगचं वय बघायला गेलं तर ते देखील आपल्याच लेवलला आहे आणि त्याने देखील या वयामध्ये देखील आता 6 बॉल 6 षटकार पुन्हा एकदा मारलेले आहेत, नवा विक्रम केलेला आहे. तर मॅचला तर आता काही सांगता येत नाही. 4 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी 12 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच ऑन आहे. मिस्टर संदीप काय करेल, षटकार लगावेल का, मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूला मात्र भिरकावून दिला गेलाय. फटका सजवलाय आणि यावेळी येतोय पालघरचा छावा आणि 6 धावा. मॅग्निफिशंट. थोडंसं परिवर्तन नक्कीच विराटकरांना केलं गेलं. जर कदाचित शैलेश यांनी जर सेकंड ओव्हर टाकली असेल थोडंसं मॅच मात्र बदललं असतं. पहिली ओव्हर टाकली गेली, सन्मानाने खेळला गेला. शेवटच्या षटकामध्ये पुनश्च दुधारी तलवारीचा वापर केला गेलाय आणि यावेळी षटकार आणि विनिंग शॉट मात्र पाहायला मिळतोय. पालघर संघ 1 ऑफ द मॅच. येस DJ.